महान, मेरा भारत महान। नए भारत में दारू जुआ सट्टा सब कुछ चलता है, मेरा भारत महान। 136 करोडचे एकट्या डोंगरगावमध्ये काम आले सुनील मेंढेचे. किती करोडचे? 136 करोड. 136 करोडचे काम यांच्या गावात गेले. सगळ्या लोकांना स्लॅबचे घर बनवला डोंगरगावात. 136 करोडचे काचाचे नाल्या काचाचे आहेत आणि रोडही काचाचे आहेत. एक मिनिट तुम्ही डोंगरगावला राहता? तुम्ही डोंगरगावला राहता? एक मिनिट किती करोडचे काम आले? 136 करोडचे काम यांच्या गावाला आले. 36 करोड डोंगरात का तुमच्या मोहल्ल्यात नाही बनले असतील ना? बिलकुल नाही. आमच्या मोहल्ल्यात खड्डे आहेत. यांच्या मोहल्ल्यात बनले. काचाचे आहे याच्या मोहल्ल्यात काचाचे रोड. 50 ते 60 वर्ष फक्त काँग्रेस सरकारने राज्य केले आणि गांधी परवान्याचेच फायदे केले. विषय संपला. गांधी परिवार मोदी एकच करणार आहे, आकाशाला शिडी लावणार आहे. रावणाने नाही लावलं पण हा लावणार आहे. मोदी हो, आकाशाला शिडी लावली. मोदी है तो सब मुमकिन है, सब कुछ कर सकता है, कुछ नहीं कर सकता है वो. विश्वगुरु आहेत. हो, विश्वगुरु आहेत. ज्यावेळेस तो अजय आला होता आमच्या पूर्ण म्हणजे आमचा पूर्ण हा गाव ना पूर्ण याच्यामध्ये एक नंबर आहे तो सेवक आहे. काय म्हणता तुम्ही? सेवक बाग एक नंबर आहे. एक नंबर आहे. त्याला तर काँग्रेसची तिकीट भेटणार होती, नाही भेटली. नाही भेटली तर ठीक आहे, अपक्ष आहे ना तो. अपक्ष आहेत. आहे चालेल ना? चालेल. हो. हे लोक म्हणतात की बरबाद करून टाकलं. अरे बाबा, लोकांच्या तोंडाला का सांगाल माणूस? हा, काही म्हणतात का? काही म्हणते काही ना काही त्यांना अडचण असेल तेव्हाच तर म्हणतात. आम्हाला काय अडचण? मोदी भैया फक्त बहन और भाइयों, मन की बात सुनो. मन की बात में है क्या मन की बात में? बात करते समय मोदी भैया तू बोलता है अच्छा, मन की बात सुनो, लेकिन वो मन की बात नहीं है ना. किसकी बात है? काय की बात है? उसकी बात है, अडानी अंबानी की बात है ये. 5 किलो राशन तो स्वतः खाते का बिचारा? तो सडला राशन 5 किलो ते मोदीने खा मला 5 किलो राशन फुकट देतो ना. तर हा कोण खातो? कोण खाता है 5 किलो राशन? तो सडला राशन 5 किलो देता है, तो स्वतः तरी खाते ना. 5 किलो मध्ये 1 महिना तो जीवन काढता एक व्यक्ती 5 किलो मध्ये. मग जिथे तिथे फोटो लावायची गरज का? थैलीवर फोटो, बॅगवर फोटो, आता उद्या चड्डीवर फोटो काढायला आपली. खासदार बनतील त्यांनाच प्रॉपर्टी जमा आपल्या 30 कोटी मध्ये तिकीट आणावा. ह्या खासदार आहे ना, आजपर्यंत आम्ही इथं पाहिला नाही. हा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये कधीच असा 5 सालामध्ये एवढा मागे आम्ही पाहिलो नाही. हा गोंदिया भंडारा जिल्हा हा खासदारामुळे पुरा सत्यानाश हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये झाला आहे. रब्बी मरत आहे. तुम्ही 3 दिवस लाईट चालू ठेवत्या, बाकी बंद राहते. मेंढे आएगा ना प्रचार के लिए तो 5 साल कहा गया था, टमाटर नहीं तो अंडा फेंक के मारेंगे. बेरोजगारी खूप वाढलेली आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मोदी साहेब फक्त आश्वासन देऊन फसवत आहेत. 2000 रुपये देऊन लोकांना फसवत आहेत. त्या 2000 मुळे लोक खुश आहेत. कोणता विकास काम केला? शाळा बनवला त्यांनी शाळा बनवला का? ट्रेन बनवला? एखादा दवाखाना हॉस्पिटल बनवला त्यांनी? काँग्रेसच्या काळातले सर्व हॉस्पिटल आहे, ट्रेन आहे, दवाखाना आहे, बँक आहे, त्यांनी विकला. राजीव गांधीनं बनवला, इंदिरा गांधीनं बनवला आणि त्यांनी विकला. आपण हा जो प्रतिनिधी पाठवतो PM प्रधान म्हणजे MP यांनी जो पॉवर संसद कसा हवा का सामाजिक ह्या जिल्ह्याचे जे प्रतिनिधी पाठवते तर संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला. सुनील मेंढेने किती वेळ प्रश्न उपस्थित केला? तमाम शेतकऱ्याच्या, बेरोजगाराच्या, शिक्षणाचा किती प्रश्न उपस्थित केला? एकच प्रश्न म्हणजे आपण प्रतिनिधी कशाला पाठवतो? नमस्कार, मी संघर्ष शोकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. लोकसभा निवडणुकीवर सर्वसामान्य लोक काय विचार करतात हे आपण सतत आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आज झकास मराठीची टीम आहे सळकर्जुनी तालुक्यात आणि सळकर्जुनी तालुक्यातील एक गावाचे नाव आहे परसोडी.
आपण जात असताना पाहिलं की परसोडीला ह्या वडाच्या झाडाखाली लोक बसले आहेत. आपण यांच्याशी चर्चा करूया, यांच्याशी बोलूया. यांच्या मनात कोण पाहिजे किंवा कोणाला खासदार बनवण्याची यांची इच्छा आहे, जनतेचा कल कुणाकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ह्या ठिकाणी लोक आहेत. काय नाव आहे तुमचं? हरीश कोळे. आपण ह्याच गावातल्यात. काय काम करता? शेती करता. सांगा, 19 तारखेला लोकसभेच्या निवडणूक आहेत. काही राहतील मुद्दे यावर्षी? कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? 2 करोड नोकऱ्या रोजगार देऊ म्हणला नवयुवकांना. 2 करोड ते जुमल्याचं कधी त्यांना आपल्या ह्या की दिला नाही. दुसरी बात काय, ह्या देशामध्ये आपल्या देशामध्ये आणि ह्या जिल्ह्यामध्ये एवढी बेरोजगारी वाढली आहे का त्या मुलांना, त्या बेरोजगार मुलांना नाही का समोसा बोट बनायला सांगते. हे शोकांतिक आहे ह्या देशाच्या प्रधानमंत्र्याची. त्यामुळे की किसान सन्मान निधी देतात 6,000 रुपये. किसान सन्मान निधी देणं काय होतं ना, GST किती घेऊन 18% GST घेऊन राहिले. ते 2,000 या 6,000 रुपये जे देऊन राहिले ना, ते सातोसात GSTच्या माध्यमातून, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या माध्यमातून, खाद्याच्या तेलाच्या माध्यमातून सर्व वसूल केले जाते. 19 इकडे बघा, 2009ला 68 रुपये पेट्रोलचा रेट होता. 68 रुपये. आज तो रेट किती झाला? 105 रुपये लिटर पेट्रोल झाला. डिझेलचा रेट वाढवला. हर वस्तूवर GST लावण्यात आले. त्याच्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्याच्या, कामगाराच्या, बेरोजगाराच्या कंबरतोड झालेली आहे. सरकारने कंबरतोड केला. बरं, तर बेरोजगारी, महागाई यावर्षी मुद्दे राहतील. मग कोण होईल भंडारा गोंदियाचा खासदार यावर्षी? भंडारा गोंदियाचा खासदार सुनील मेंढे 5 वर्षापासून खासदार होते. त्यांच्या कार्यकाळापासून आपण संतुष्ट आहात? त्यांच्या कामापासून कसे संतुष्ट आहेत? आपण हा जो प्रतिनिधी पाठवतो PM, प्रधान म्हणजे MP, मॅनेजर पॉवर, संसद कसा हवा का सामाजिक ह्या जिल्ह्याचे जे प्रतिनिधी पाठवत आहेत, त्या संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला. सुनील मेंढेने किती वेळ प्रश्न उपस्थित केला? तमाम शेतकऱ्याच्या, बेरोजगाराच्या, शिक्षणाचा किती प्रश्न उपस्थित केला? एकही प्रश्न. अरे आपण प्रतिनिधी कशाला पाठवतो? का आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हे मुद्दे मांडण्यासाठी संसदेमध्ये आपला प्रतिनिधी पाठवला जाते. हे असे काही नाही ना. त्याच्यामुळे आम्हाला आता नवीन प्रतिनिधीची निवड करायची आहे. तर आता 2019ला पाहू. 19 एप्रिलला पाहणार आहात? हो, 19 एप्रिलला. काँग्रेसकडून प्रशांत पडोले उभे आहेत. काय विचार आहेत तुमचे? तो डॉक्टर छान आहे. डॉक्टर छान आहे. कोणाला टोप्या देऊ शकत नाही आणि कोणाला चुत्या बनवू शकत नाही. त्याला समजलं का बस रे, पण तो तर व्यवस्थित बोलतो. आणि तो रशियाला होता आणि त्याच्यात दिमागामध्ये टेक्नॉलॉजी, इस्रायल हे ते फॉरेनची टेक्नॉलॉजी आहे. त्यांना एका कार्यक्रमात म्हणलं का फॉरेनची टेक्नॉलॉजी आणल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा ह्या देशाचा, ह्या जिल्ह्याचा शेतकरी सुजलम होऊ शकत नाही. म्हणजे प्रशांत पडोले यावरची खासदार बनणार आहेत? लोकांची इच्छा, पण प्रशांत पडोळे अशा टोप्या देऊ शकत नाही. बरं, आणखी काही लोक आहेत का? काय नाव तुमचं? माझं नाव रमेश उपरीकर. कशाचं काम करता तुम्ही? शेतीचं काम करता. सांगा, काय समस्या आहेत शेतकऱ्यांना? आता कितपत समस्या सुटल्या ह्या 10 वर्षात? म्हणजे आम्ही सुनील मेंढेला निवडून दिला. 5 वर्ष आमच्या एरियाला एकही दिवस नाही आलं. आणि आता 6 महिन्याच्या आतमध्ये पटायावर जाऊन लोकांना नमस्कार केला त्यानं. आमच्या इकडे एकही साल नाही आलं 5 वर्षात. ते तर म्हणतात की आजपर्यंत एकही खासदार फिरला नाही, तेवढं ते फिरले. म्हणजे आम्ही इथलं राहण्यावर का आम्ही चुकीनं बोलतो का? नाही होत. मग कोण होणार खासदार यावर्षी? खासदार आता पाहू. काँग्रेसकडे कल आहे? काँग्रेसचा कल आहे ना, BJPचा आहे. आता येणार 19 तारखेला दिसेल. 50-50 आहे. होऊ शकते. बरं, आणखी काय ना तुमचं? मनीराम राऊत साहेब, सांगा, काय राहतील मुद्दे यावर्षी तुमच्या लोकसभेला? काय यावर्षी म्हणजे अशी आहेत, त्याच्यामध्ये काय आता त्याच्यामध्ये सुनील मेंढे इकडे आहेत आणि हे आहेत प्रशांत पडोले पण उभे आहेत. सेवक अपक्ष आहेत. तर माझा मुद्दा एक आहे बाई, आमच्या ज्या वेळेस आमच्या जे मुद्दा काढला होता शेवक वाघांना, ज्यावेळेस तो जे आला होता, आमच्या आमचा पूर्ण हा गाव ना पूर्ण याच्यामध्ये 1 नंबर आहे तो सेवक वाघ आहे. काय म्हणता तुम्ही? सेवक वाघ 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. त्याला तर काँग्रेसची तिकीट भेटणार होती, नाही भेटली. तर ठीक आहे, अपक्ष आहे ना तो. अपक्ष आहेत. चालेल ना? चालेल. हो. बरं,
त्यालाच आपण देऊ. चिन्ह कोणताही असो, माणूस पाहिजे. माणूस पाहिजे, बस माणूस पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आणखी काय लोक? काका काय नाव तुमच्या बाबाजी? हेमनेजी. सांगा, 19 तारखेला लोकसभेच्या निवडणूक आहेत, माहिती आहे तुम्हाला? हो आहे, थोडा बहुत माहिती आहे. सांगा काय राहतील मुद्दे तुमच्या यावर्षी? काय मुद्दे? आमचे मुद्दे कोण घेतो? डोक्यात कोण ठेवतो आमचे मुद्दे? आमदार खासदार ठेवत नाही इकडचे तुमचे नाही मुद्दे? ठेवत. आमचे मुद्दे फार मोठे आहेत. कसे मुद्दे आहेत तुमचे? काय मुद्दे तुम्ही सांगा ना, कोणते मुद्दे नाही समजत आमदार खासदार तिकडले? नशेली वस्तू बंद झाल्या पाहिजेत देशातून. दारू बंद झाली पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे. लोकांना चुत्या बनवते दारूवाले. असं दारूवाल्याचे घर भरतात, गरीब लोक उपाशी मारतात, गरीबाचे पोरं शिक्षण करू शकत नाही. दारूच्या पायी परिवार उद्ध्वस्त होतात. उद्ध्वस्त झालेले आहेत. बाप बापाला मारतो, बायकोंना मारतात. कशामुळे? नशेमुळे. नशेचं जे विक्री आहे ते बंद झाली पाहिजे. झालीच पाहिजे देशातून, हे महत्वाचं आहे. बरं, आणि गांधीजी बोलले होते तेच बरोबर आहे. काय बोलले होते गांधीजी? ते स्वतः राहिले असते स्वातंत्र्यानंतर तर ती नशा बंद केली असती, पूर्ण मुक्ती. अच्छा. तर सांगा, सुनील मेंढे 5 वर्ष खासदार होते. हां, आपण समाधानी आहात त्यांच्या कामापासून? काहीच केलं नाही. शून्य, झिरो. शून्यावर आहेत. काही कामं केले नाही. फक्त टोप्या देण्याचे काम, भ्रष्टाचाराला साथ देण्याचं काम मोदीजी करत आहेत. भ्रष्टाचाराला आपल्या पक्षात घेऊन त्याला वॉशिंग पावडर करून शुद्ध करत आहेत. 15 लाख आश्वासन बायांना सगळ्यांना दिलं. त्याचं काय झालं? काय केलं त्यांनी? देशाला लुटलं. त्याच्यामध्ये गेलं का इडी स्वच्छ होते. हा, माझ्या त्याच्यामध्ये गेलं. शेतकरी आहात तुम्ही? हो, मी शेतकरी आहे. भाजपवाले म्हणतात की सन्मान निधीमुळे काहीचं का किती दिले? तो देतो काय? कोणावर उपकार केले? कोणाचा पैसा दिला मोदीने? स्वतःचा पगाराचा पैसा दिला का? कोणती सेवा केली? राष्ट्रीय सेवा. गरीबाला लुटणं, मोठ्याला मदत करणं, हे बरोबर आहे का? काँग्रेसचे प्रशांत पडोले आहेत उमेदवार. हो, त्यांच्याविषयी काय मत आहे आपलं? आता मी नाही सांगत ते काय आहे ते मला माहिती. ते तुम्हाला माहिती आहे. कोण किती खोलात आहेत, कोणता पक्ष, हे मला माहीत आहे. 87 वर्षाचं वय आहे माझे. 87 वर्षाचे आहेत आपण. आजपर्यंत आपण कितीतरी सरकार पाहिल्या. हो, पाहिले. मग सगळ्या सरकार होते ते जुने. आजपर्यंत आपण कितीतरी सरकार पाहिल्या. त्या सर्व सरकार आणि मोदीजीचं सरकार काय फरक? बहुत जमीन असण्याचा फरक आहे ह्या सरकारमध्ये आणि त्या सरकारमध्ये. मोदी एकच करणार आहे, आकाशाला शिडी लावणार आहे. रावणाने नाही लावलं पण हा लावणार आहे. मोदी हो, आकाशाला शिडी लावेल. मोदी है तो सब मुमकिन है, सब कुछ कर सकता है, कुछ भी कर सकता है. हो, विश्वगुरु आहेत. हो, विश्वगुरु आहेत. भारताला विश्वगुरु स्वतःच विश्वगुरु होत नाही तर विश्वगुरु काय करणार? लायकी आहे का विश्वगुरु करण्याची? भारत महान, मेरा भारत महान. नए भारत में दारू, जुआ, सट्टा सब कुछ चलता है. मेरा भारत महान. दुर्दैव आहे नाही का? दुर्दैव आहे. राजाची सांगण्याची गोष्ट आहे. किती अत्याचार होता त्या दारूमुळे. पेपरला वाटलं एका बाईला पैसे नाही दिले, म्हातारीला तिला बोळाने खेचू जगाने मारलं, रक्त बंबार केलं, खतम झालं. ह्या सिटी आहे. भ्रष्टाचार, गुन्हे दारूमुळे होतात. बलात्कार, मामा मावशीला नाही ओळखत. काय हो चालू राहिले? कशामुळे? दारूमुळे. 75% गुन्हे दारूमुळे होतात. 4 सोडून द्या बाकीचे. आणि दारू हे सगळ्यात महापाप आहे देशात. आणि जोपर्यंत दारू बंद होणार त्या देशाचा नाही विश्वाचा उद्धार होतो करतो. आणि दारूमुळे फक्त 1-2% लोकांचे पोट भरतात, 14% उपाशी मारतात. तर 87 वर्षाचे बाबाजी आहेत. ॲक्च्युअल ग्राउंड स्थिती जमिनीवर काय आहे बाबाजीने सांगितलं. आणखी काही लोक आहेत. काकाजी काय नाव तुमचं? नाव नाही? दामोदर राऊत. राऊतजी, सांगा काय राहील, कोण होईल खासदार यावर्षी भंडारा गोंदियाच्या? सामोरला पाहू. सामोरला पाहू म्हणजे 19 तारखेला. 19 तारखेला माहिती चालेल. सांगणार नाही तुम्ही? नाही. बरं, समाधानी आहात आपण मेंढेजीच्या कार्यकाळापासून? काही समाधानी नाही. नाही आहात?
काही नाही केलं आणि माहिती मोदीजीच्या कामापासून मोदीचा तर याच करून टाकलं जी बड्डे तर आम्हाला कास्तकाराला कसा देतात? सन्मान निधी देतात 6,000 रुपये. आता उन्हाळी धान आला आईला ऑनलाईन नाही करून राहिला आता धानाची सोसायटीमध्ये धान भरलात गोदामामध्ये आता 1500 रुपये इकडे इकडे बाबाजी इकडे बोला काय म्हणता? 1500 रुपये विकावं लागेल म्हणतो. 1500 रुपये विकावं लागेल. अजून काय नाही तर ते ऑनलाईन वगैरे ह्याच नाही करून राहिले ई-पीक वगैरे सोसायटीवाले. अजून ते धानच नाही उचलला तर ते मस्तेल कुठं. 1 तारखेपासून आपल्याला ऑनलाईन ह्या ई-पीक म्हणत होते अजून चालू व्हायला आहे त्याच्या साईड. नुकसान भरपाई वगैरे भेटली की नाही? नाही ना काय हे काही नाही. बोनस मिळाला आता. बोनस मिळाला. काय नाही बोनस आमचाच आहे ना जे बोनस आमचाच आहे. काही आपल्या घरून थोडी दिला आम्हाला. आमचा मला आम्हालाच भेटला. तोही उलटा लेट झाला. बरं तुम्ही नाही बोलणार? आणि 1 मिनिट तुमच्याकडे येतो मी तुमच्याकडे येतो. बाबाजी काय नाव आहे तुमचं? मकसूर रामजी नंदागौड. किती वर्षाचे आहात तुम्ही? शांत नाव. सगळ्यांचं मी सर्वांचे मत घेतो. कोणाला काय वाटतं सगळं तुमच्याकडे आलं तर बोला. किती वर्षाचे आहात तुम्ही? 82 वर्षाचे आहात. काय सांगाल लोकसभेच्या निवडणूक आहेत 19 तारखेला काय आहे तुमच्या मनामध्ये? आता पुढे बाबा आता नाही सांगत. आता सांगणार नाही. पुढे होईल तर मोदीजीच्या कार्यकाळापासून आपण प्रधानमंत्री आहेत आपण समाधानी आहात? आता मंत्री समाधान काय काय आमची भलाई नाही केलं गरीबाची. भलाई नाही केलं? नाही. तुमची पेन्शन भेटते तुम्हाला? हो. 80 वर्षाच्या 65 वर्षाच्या नंतर पासून भेटते. बरं आणखी काय लोक आहेत? काय ना तुमचं? रामजी ठलाल. काय सांगाल काय राहतील मुद्दे यावर्षी लोकसभेला तुमचे? मुद्दा काय जे आता मुद्दा मांडून काही अर्थ नाही आहे कारण आपल्याकडे आता सरासरी आपली वही 52 चालू आहे पण अजूनही मला घरकुल किंवा संडास अजूनही तयार झाला नाही. शौचालय आणि घरकुल आतापर्यंत भेटला नाही. त्याच्यासाठी आता काय करायचं पुढेचा उपाय स्वतंत्र करावा लागेल काहीतरी. कोण होईल खासदार या वर्षी भंडारा गोंदियाच्या? पाहू ना पुढे पाहाल. त्या दिवशी निवडणूक राहील त्या दिवशी पाहाल कोणाला मतदान करायचं आहे. बाबा काका काय नाव आहे तुमचं? रामकृष्ण जिंगरे. सांगा काय राहतील मुद्दे यावर्षी लोकसभेला तुमचे? निवडून येईल तो आपला जो निवडून येईल तो आपला असा. काय काम करता? शेती करता? रब्बी आहे यावर्षी? नाही. काय पाण्याचे साधन नाही? बरं आपण खुश आहात मेंढजीच्या कामापासून? है ना चांगले काम केले मोदीजींनी चांगलं काम करून राहिला आणि बाजून राहिला. हे लोक म्हणतात की बरबाद करून टाकलं. अरे बाबा लोकांच्या तोंडाला का सांगाल माणूस? हा काही म्हणतात का? पहिले काही म्हणते काही ना काही त्यांना अडचण असेल तेव्हाच तर म्हणतात. आम्हाला काय अडचण? तुम्हाला काही अडचण नाही सगळं बरोबर सुरू आहे? बरोबर. ठीक आहे. आणखी बाबाजी काय नाव आहे तुमचं? सोमा भेंडारकर. भेंडारकरजी किती वर्षाचे आहात तुम्ही? 67. सांगा 19 तारखेला निवडणूक आहेत मतदान आहेत इथं भंडारा गोंदियाचे. कोणाला खासदार बनवायचं यावर्षी? पाहू आता कोणाला देवाचा एक दिवशी सोसू भाग आतापासून का सांगून मन फिरत राहते. त्यावर काहीतरी विचार करत असाल आपण 5 वर्ष मेंढेजी खासदार होते आता भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. पाहू वेळेवर पाल. वेळेवर पाहणार आहेत. कोण बोलणार होते आधी? बरं आणखी काही काय नाव आहे तुमचं? हेमंत पांडुरंग हेमणे. हेमणेजी सांगा काय बोलत होते तुम्ही? काय होते तुमचे मुद्दे? हा तुम्ही 5 वर्षामध्ये मोदीजी भैयांनी जे आम्हाला आश्वासन दिलं ते पूर्ण केलंच नाही. आणि मेंढे भैया 5 वर्षानंतर कुठे आले? आमच्या सडक अजून तालुक्यामध्ये तरी आले का? आम्हाला हाच प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही माहिती घेता ना मीडियावाले. तर मेंढेजी साहेब आतापर्यंत कुठे गेले होते? 5 वर्ष एकही खासदार असा निष्क्रिय खासदार नाही बनलेला आहे. मेंढे साहेब बनलेले आहेत आणि आश्वासन दिलेली पूर्ती नाही करत आहे. आणि मोदी साहेबही नाही करत आहे. काय आश्वासन दिले त्याची पूर्ती होत काय होत आहे? देशामध्ये हा एक युवा आणि कास्तकार आणि मजूर मरत आहे ना का? मोदी भैया फक्त बहन और भाइयों मन की बात सुनो. मन की बात में है क्या?
है क्या मन की बात में? बात करते समय मोदी भैया तू बोलता है अच्छा, मन की बात सुनो, लेकिन वो मन की बात नहीं है ना। किसकी बात है, काय की बात है? उसकी बात है, अडानी अंबानी की बात है ये। वो अभी बोला ना बीच में भाषण करते समय, मैंने 3000 कंपनियां बंद किया, काय के लिए किया? यानी हमारे लड़के मारा तूने, कंपनियां बंद करके हमारे लड़के मारा, स्कूल बंद कर रहा है, प्राइवेटाइजेशन कर रहा है, तो हमारे बच्चे पढ़ेंगे क्या? 20,000 तो हम भर नहीं सकते ना, हम काश्तकार है। हमी भाव हमको देना चाहिए, मोदी ने हमको हमी भाव धान का जो है ना वो देना चाहिए। MSP द्यायला पाहिजे, मिनिमम सपोर्ट प्राइस। हाँ, स्वामीनाथन लागू करायला पाहिजे ना। ये कहा गया मोदी बोलने वाला, बड़ा बड़ी बात बता रहा है। 36 इंच की छाती है, उसकी 36 की नहीं है, खाली 0 की है। 56 इंच की नहीं है, 0 की है क्या? और ऐसी बातें बताता है जैसा नहीं क्या साला मैं तू देश का बादशाह। अबे राम तू लेके नहीं आया, हम तो पूजा तेरे पहले से कर रहे हैं। तो राम मंदिर बना के कुछ नहीं होता, पेट नहीं भरने वाला है। और वहाँ नहीं के साले ब्राह्मण बैठे, कोई ओबीसी है क्या राम मंदिर में? राम मंदिर में ओबीसी है क्या? चूटी वाले बैठ गए, हो गया, ऐसी चलेगा नहीं। अभी 400 पार बोल रहा है वो आएगा, क्यों? मशीन में फॉल्ट है, ईवीएम में फॉल्ट है। वो 400 पार बोल रहा है ना, सही बोल रहा है, लेकिन हमारी जनता गांडू है, हम पेटते नहीं, उठते नहीं, रास्ते पे आते नहीं, इसलिए हम पीछे हैं। काय बोलतोय तुम्ही? ते म्हणतात की 80 मेंढे साहब का पुतला है, तो मेंढे साहब ने 5 साल में क्या किया? ये तो जनता उसको लात मार रही है, उसके गांव में, आसगांव में कल ही भगा दिए उनको, आसगांव से बारात निकाल दी है उसकी, क्या मोरगांव से बारात निकाल दी है एक गाँव से। खासदार बनना जरूरी है, लेकिन ऐसा खासदार नहीं, ऐसा खासदार नहीं, निष्क्रिय खासदार होना बिल्कुल जरूरी नहीं है क्या? आपलं मत मांडल्यानी आणखी काय काय बोलतोय तुम्ही? म्हणत म्हणजे कसं मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलं, आश्वासनाची पूर्ती झाली नाही। कशी झाली नाही? हे थैले वाटून, साड्या वाटून हा विकास नाही आहे। 80 करोड लोकांना राशन मोफत मध्ये देतो म्हणतात। राशन 5 किलो मध्ये त्या मोदी साहेबांना खा म्हणा, 5 किलो राशन तुम्ही जीवन करा। मोदी साहेबांना हे विचारलं का 5 किलो राशन तो स्वतः खाते का? विचारा, तो सडला राशन 5 किलो ते मोदीने खा म्हणा, 5 किलो राशन फुकट देतो ना, तर हा कोण खातो? कोण खाता है 5 किलो राशन? तो सडला राशन 5 किलो देता है, तो स्वतः तरी खाते ना। 5 किलो मध्ये 1 महिना तो जीवन काढता एक व्यक्ती 5 किलो मध्ये। मग हे फुकटचे आश्वासन देऊन, लोकांना भडकवून, काही सांगू साड्या देऊन, थैले देऊन, विनाकारण म्हणजे आम्हाला ते नाही पाहिजे। आम्हाला फक्त कसं आहे, महागाई कमी पाहिजे। आमचा पेट्रोल दर होता 70 रुपये, तो आम्हाला पाहिजे होता। आमचा गॅस सिलेंडरचा 400 रुपये पाहिजे होता। आणि हे डिझेलचा रेट आहे, डिझेलचा रेट वाढल्यामुळे काय झाला, ट्रॅक्टरचा भाडा वाढला, सामान्य माणूस ट्रॅक्टर बोलू शकत नाही आज। ह्या सर्व समस्या शेतकऱ्यांना सामना करावा लागतो। हा, शेतकऱ्यांच्या समस्या एवढ्या भरपूर वाढवल्या त्यांनी। आम्ही दाखवतो मी हे पहा, त्या याच्यामध्ये कसं आहे, ते मुद्रा लोनच्या म्हणता, मुद्रा लोन कोणाला मिळाला आहे अजूनपर्यंत, कोणाला मिळालं नाही। त्याच्यामध्ये अटकन ते ऐका, माझी ऐका, मी स्वतः गेलो होतो जिल्हा परिषदमध्ये, तिथं स्वतःची कास्ट म्हणजे TC घेऊन ओरिजिनल तिथे एक फॉर्म मिळते। फॉर्मवर कसं आहे का, त्या मुद्रा लोनसाठी एक शेतकरी पाहिजे 7-12 आणि एक कर्मचारी पाहिजे, त्याची सॅलरी पाहिजे। कोण सॅलरी देणार आहे आपली? कोण शेतकरी 7-12 फसवणार आहे त्या लोनसाठी? ते फक्त चेले चपाटे फक्त सांगताय, कोणाला लोन मिळाला नाही, फक्तच्या हा फक्त 12 फक्त फेकला काम आहे, त्या सुरू काही नाही, जुमलेबाजी करण्यावाला काम आहे। लोकांना आम्ही दाखवणे आणि लोकांना फसवणे। ह्या लोकांना फक्त 2,000 रुपये देतोय, ह्या लोकांना फक्त 2,000 दिसतात, पण आमच्याकडून किती घेतो, GST किती घेत आहे हा त्याला माहीत नाही। आज एवढा हा कृषी केंद्र जे आहेत, कृषी केंद्रवाले इतके फसले आहेत, त्याच्या त्या बॅगवर त्याची फोटो आहे मोदीची, आता ते विकता येत नाही। ते दुकानदार म्हणतात का आम्ही काय करू आता, ते बॅगच विकता येत नाही ना, आचारसंहिता आहे ना, त्याची फोटो आहे मोदीची। मग जिथे तिथे फोटो लावायची गरज का? थैलीवर फोटो, बॅगवर फोटो, आता उद्या चड्डीवर फोटो काढायला आपली, मग चड्डी माझी म्हणाल मोदीचे फोटो झालं की नाही देशामध्ये प्रधानमंत्री झालंच नाही? बोला बरोबर। हा, आणखी पोरं बघा, तुला देतो मी। युवक सर, इकडे कॅमेरामध्ये पाहून बोला। काय नाव तुझं? देवेंद्र चौधरी वासेफ। डब्याला राहते, सर आपली काही गलती नाही। हां, साहेबाले पाहून बोल ना। म्हणजे जसे नरेंद्र मोदी साहेब आहेत आपले, पहिले मतदान पण करतील लोक, सही सांगतो, इमानदारी चल नाही की सही सांगतो, मोदीला पाहून वोट देते। पण त्या अगल्या माणसाने खासदार जसा होता आपल्या यायला नाही का, मेंढेजी, हां मेंढेजी, कधी आला, कधी हर एक गावाले मीटिंगमध्ये
भेटायला पाहिजे आपल्याला बरोबर. नाही आले का? नाही आले, एकही टाइमने नाही आले विचारते. त्या टाइमला येऊन जाऊन भेटावले पाहिजे बरोबर. 6-6 महिन्यात एक वर्षामध्ये एका तरी टाइमला भेटायला, हर टाइमला कोठीच नाही भेटले. म्हणजे यावर्षी खासदार बदलवायचे आहे का? हो बदलावतील. कुणाला बनवणार खासदार? बदलावतील. कुणाला बनवायचे आहे? डोंगरेजी आपले प्रशांत भाऊला खासदार बनवायचे आहे. आणि कसं आहे भाऊ माहिती आहे का, पंतप्रधान काही नाही त्यांचा बरोबर आहे, आणि यांचा जो म्हणणं आहे ना आपला पुरा पब्लिकचा, हे माणसं बोल नाही का, आपला काहीच नाही. डोंगरे साहेब बस. अच्छा, डोंगरे नाही पटोडे आहेत ते. हा पटोडे. काय म्हणता काकाजी तुम्ही? 12 घंटे लाईट, 12 घंटे सुद्धा लाईट नाही भेटत. लाईट नाही भेटत. 12 घंटे केल्या कधी 2 दिवस. रब्बी मरत आहे. शेती मरत आहे. रब्बी मरत आहे. रब्बी मरत आहे. तुम्ही 3 दिवस लाईट चालू ठेवत्या, बाकी बंद राहते. मोदी 2000 मेंढे आएगा ना प्रचार के लिए तो 5 साल कहा गया था, टमाटर नहीं तो अंडा फेंक के मारेंगे अपने घर में. बघा पहिले कास्तकाराची समस्या बघा, वावरात जाऊन बघा काय दशा आहेत. रब्बी मरत आहे. खरंच ही ऍक्च्युअल लोकांची समस्या. हो समजलं मला, समजलं मला, समजलं ना. 12 घंटे आणखी काही सर्वांना पूर्ण माहिती आहे का, रात्र दिवस हो जावं लागते. रात्रीची लाईट राहते, कधी सायंकाळ देते, कधी दुपार देते. म्हणजे लाईटचं काही कोणी आमच्या घरी सोनीवर झोपणेवाल नाहीत कोणी आमचे. बरोबर आहे. बरोबर. कधी रात्री देते, कधी दिवसा देते. साला म्हणजे का आमची कास्तकार ना ड्युटीवाले मस्त आपला 12 घंटे काढला, 8 घंटे काढला का मस्त आपल्याकडे जाऊन झोपते. बस झाला का. बरोबर. आणखी हो आणखी काही युवक आहेत. काय ना तुझं? स्वप्नील परशुरामकर. काय करते शाळेत? माझं ग्रॅज्युएशन झाले आहे. काय काम करते मग ग्रॅज्युएशन झाल्यावर? कलेक्शन करत आहे. बेरोजगारी खूप वाढलेली आहे. बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मोदी साहेब फक्त आश्वासन देऊन फसवत आहेत. 2000 रुपये देऊन लोकांना फसवत आहेत. या 2000 मुळे लोक खुश आहेत. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणखी कोणाला काय बोलायचं आहे? मग म्हणाल की चान्स नाही दिला. झाले ना सगळे, सर्वांचे बोलणे झाले. या हत्ती मारेजी या इकडे. काय म्हणतात हत्ती मारेजी? काय राहतील मुद्दे तुमच्या यावर्षी? मुद्दे म्हणजे कोणाला खासदार बनवायचे आहे? प्रशांत पटोडेला. का बरं प्रशांत पटोडेला? डॉक्टर साहेब आहे, चांगला आहे. कोरोनामध्ये त्यांनी लोकांची सेवा केली. आणि सुनील मेंढे निष्क्रिय खासदार आहे. ते तर म्हणतात खूप कामं, हजारो करोडची कामं केली. त्यांना दाखवा, शेतकऱ्यासोबत संवाद करावा. आता शेतकऱ्याची 8 तास वीज आहे, आणि शेतकरी 8 तास विजे उन्हाळी धान पिकू शकते का? पेट्रोलचे रेट वाढवले. 2014ला त्यांनी काय म्हटलं, 70 रुपये पेट्रोल करीन. आता किती आहे? 107 रुपये पेट्रोल आहे. आणि आपला शेतीचा भाडा वाढला त्या डिझेलमुळे. विकास कामं करत आहेत तर त्यामुळे महागाई वाढत आहे. कोणता विकास काम केला? शाळा बनवला त्यांनी शाळा बनवला का? ट्रेन बनवला? एखादा दवाखाना हॉस्पिटल बनवला त्यांनी? काँग्रेसच्या काळातले सर्व हॉस्पिटल आहे, ट्रेन आहे, दवाखाना आहे, बँक आहे, त्यांनी विकला. राजीव गांधींना बनवला, इंदिरा गांधींना बनवला, आणि त्यांनी विकला सर्व. त्याला एक तरी बनवला का? भाजपच्या सरकारने बनवला का एक तरी? बंद करत आहे आजपर्यंत कॉलेज भाजप सगळं. आमच्या गरीबाच्या दोनदा गेलं का आम्हाला उमरझरीची उन्हाळी द्या, तेही नाही मिळाली आम्हाला. काय ना तुमचं? विलास नामदेव कोटुले, डोंगरगावला राहता. का म्हणता कोण होईल खासदार यावर्षी? सुनील मेंढे. का बरं? हे सगळे लोक त्यांचा विरोध करत आहेत की त्यांनी? विकास. कोणता विकास? सगळा विकास. जसं का? रोड, नाली, गल्ली, सगळा विकास चालू आहे. तुमच्या गावात झालं का? हो, डोंगरगावला झाले. काय म्हणता? ट्रेन नव्हती, काही नव्हतं. 136 करोडचे एकट्या डोंगरगावमध्ये काम आले सुनील मेंढेचे. किती करोडचे? 136 करोड. 136 करोडचे काम यांच्या गावात गेले. सगळ्या लोकांना स्लॅबच्या घरं बनवला डोंगरगावात. 136 करोडचे काचाचे नाल्या काचाचे आहेत, आणि रोडही काचाचे आहेत. एक मिनिट
तुम्ही डोंगरगावला राहता? तुम्ही डोंगरगावला राहता. एक मिनिट किती करोडचे काम आले? 136 करोडचे काम यांच्या गावाला आले. 36 करोड डोंगरात काम तुमच्या मोहल्ल्यात नाही बनले असतील ना? बिलकुल नाही. आमच्या मोहल्ल्यात खड्डे आहेत. यांच्या मोहल्ल्यात बनले? काचाचे आहे. याच्या मोहल्ल्यात काचाचे रोड काचाचे नाही, सिमेंट रोड बनले. महागाई वाढलेली नाहीये. आपली जे उलाढाल आहे आणि खर्च जे आपण जास्त करून राहिलो. एका घरी 4-4 मोबाईल आहेत. एका घरी 4-4 मोबाईल आहेत. कुठं महागाई वाढलेली नाही. महागाई बरोबर आहे. याच्या समोरही मोबाईल होते जेव्हा रोजी हे जे जिओ वगैरे आलं ना, होती, आता 350 रुपये आहे. कशाची महागाई वाढली? नाही, याच्यापूर्वी मोबाईल होते विलासराव. याच्यापूर्वी मोबाईल होते, चांगले होते. आता गॅस झाला 50 रुपयाचा आपण अरे तुमची लोकसंख्या, तुमचा खर्च वाढला, त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही. याच्यापूर्वी खर्चच नव्हता का आपल्याला? याच्यापूर्वी खर्चच नव्हता का? साहेबांनी ऊस लावा सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, परंतु ऊसाचा रेट 2013-14 पासून जैसे ते तैसेच आहेत ऊसाचे रेट. आता काळामध्ये 65 रुपये पेट्रोल होता आणि डिझेल होता 55 रुपये. ट्रॅक्टरचा भाडा होता 700 रुपये. अच्छे दिन मोदी के नहीं होना. अच्छे दिन नहीं होना. अच्छे दिन आलेले आहेत, समोर 5 किलो देण्याला भीक. अच्छे दिन आलेले आहेत, समोर येतील. लोकांना फुकट खायची सवय पडलेली आहे. राशन फुकट बंद करायला पाहिजे. लोकांना एक बोला. आदत पडलेली आहे. राशन फुकट बंद करायला. लोकांना काय खायची आदत पडली आहे? फुकट खायची. कोणाला शिकवले? हे मोदीनं, काँग्रेसने नाही शिकवलं. राशन टोटल बंद व्हायला पाहिजे. राशन टोटल बंद व्हायला पाहिजे. 2 रुपये किलो. भारत देशामध्ये सध्या तरी मला वाटतं कोणी गरीब नाही आहेत. भारत देशामध्ये सध्या तरी कोणी गरीब नाही आहेत. भारत देशामध्ये सध्या तरी कोणी गरीब नाही आहेत. बरोबर सगळ्यांकडे यांची कसं आवक कमी यांचा खर्च जास्त आहे आणि हे खापर फोडतात मोदी सरकार. गरीब नाही आहेत. जे खासदार बनतील त्यांनाच प्रॉपर्टी जमा आपला 30 कोटी मध्ये तिकीट आणावा. ह्या खासदार आहे ना, आजपर्यंत आम्ही इथं पाहिला नाही. हा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये कधीच असा 5 सालामध्ये एवढा मागे आम्ही पाहिलो नाही. हा गोंदिया भंडारा जिल्हा हा खासदारामुळे पुरा सत्यानाश हा गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये झाला आहे. अख्खा हा मूर्खाचा खासदार बनला आहे. 50 ते 60 वर्ष फक्त काँग्रेस सरकारने राज्य केले आणि गांधी परवान्यांचेच फायदे केले. विषय संपला. बहिष्कार टाकू. देशासाठी गांधी परिवार कांग्रेस सरकार हमारे किसान लोगों ने क्या 24 घंटे 12 घंटे सिर्फ 2 दिन दिए. हमारे किसानों को नहीं क्या 12 घंटे सिर्फ 2 दिन दिए. सुनील बराबर है. 8-8 बजे जैसे गवर्नमेंट ड्यूटी वाले आते हैं, सोते हैं अपने घर में. किसान लोग अपने सर्व लोकांशी आपण ओके अरे शांत तर राहा का. सर्व लोकांशी आपण या ठिकाणी बोललो. सर्वांनी आपापले मुद्दे मांडले. कोणाच्या महागाईचा मुद्दा आहे, कोणाच्या बेरोजगारीचा मुद्दा आहे, तर कोणाच्या शेतीच्या लाईटचा प्रश्न आहे, कोणाच्या राशनचा प्रश्न आहे, कोणाच्या घरकुलचा प्रश्न आहे. सर्व लोकांनी आपापले प्रश्न ह्या ठिकाणी निर्भीडपणे मांडले आणि आपण सुद्धा सर्वांना निर्भीडपणे सर्वांना त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य लोक काय विचार करतात हे आम्ही आपल्याला नेहमी दाखवतो आणि आजच्या मुलाखतीमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सर्वांशी त्यांचे मुद्दे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद. खूप खूप आभार.